नमस्कार, करीज अँड चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण एक आगळ्या वेगळ्या पराठाची रेसिपी बघणार आहोत, जी आहे ड्रमस्टिक पराठा, ज्याला आपण शेवगा म्हणतो आणि कन्नडमध्ये नुग्गिकाय देखील म्हणतात। चला तर मग सुरू करूयात। हे आहे त्यासाठी लागणारं साहित्य। इथे आपण तीळ घेतलेला आहे, चवीनुसार लाल तिखट, मीठ घेतलेलं आहे, धनाजिरा पावडर, जिरं, नुग्गिकाय कट करून घेतलेलं, कोथिंबीर, कसुरी मेथी, हळद, हिंग, कढीपत्ता आणि लसूण। आणि इथे पिठांमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ आहे, 1 टेबलस्पून एवढं बेसन आहे आणि तेल घेतलेलं आहे आपण। आता सुरुवातीला एका भांड्यात मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्यात आपले 2 शेवग्याचे शेंग मी कट करून घातलेलं आहे। आता आपल्याला हे झाकण लावून छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथे बघू शकताय, इथे छान शेवगा शिजलेला आहे। आता हे शेवगा आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात आणि आपल्याला हे पूर्णपणे मॅश करून घ्यायचं आहे एका मॅशरनी। तुम्ही इथे बघू शकताय, ह्या प्रकारे आपण हे छान मॅश करून घेऊयात। मॅश झालं की आपल्याला हे सगळं छान गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित। आपल्याला त्याचा गर काढून घ्यायचा आहे। आता इथे आपलं गर तयार झालेलं आहे। त्यात आपण ओवा, धनेजिरे पावडर, लाल तिखट चवीनुसार, मीठ देखील आपण चवीनुसार घालून घेऊयात ह्यात। आता अर्धा चमचा तीळ घातलेला आहे, थोडीशी चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद घालून घेऊयात, लसणाचा पेस्ट, थोडीशी कसुरी मेथी आणि बारीक चिरलेला कढीपत्ता घालून घेऊयात। आता आपल्याला हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथे बघू शकता, छान मिक्स झालेलं आहे। आता ह्यात आपण ह्यामध्ये बसेल तेवढंच आपल्याला ह्यात गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे। आता आपण हे थोडं थोडं करून सुरुवातीला घालून घेऊयात। इथे जवळपास 3/4 कप एवढं घातलेलं आहे, म्हणजे पाऊण कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि 1 टेबलस्पून एवढं बेसन घातलेलं आहे। आता आपण हे छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आपल्याला ह्यात पाण्याचा वापर करायचा नाही आहे, जेवढं गर होतं शिजवताना त्याचं थोडं जे पाणी होतं त्यातच आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे। आता तुम्ही ते बघू शकता, आपलं पीठ छान मळून झालेलं आहे। आपण त्याला 1 चमचाभर तेल लावून हे अगोदर अजून 1-2 मिनिटे छान मळून घेऊयात आणि आता याला हे आपण झाकून 10 ते 20 मिनिटे ठेवून देऊयात। आता 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता, आपलं पीठ जे आहे ते छान भिजलेलं आहे आणि मऊ देखील झालेलं आहे। पुन्हा एकदा मळून घेऊयात। आपल्याला आता ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत। आपल्याला हव्या त्या साईजचे आपण गोळे करून हे लाटून घ्यायचे आहेत। आता इथे आपण दाखवल्याप्रमाणे हे छान व्यवस्थित लाटून घेऊयात। आपल्याला हे खूप जास्त किंवा खूप पातळ लाटायचं नाही आहे। आता आपण हे अगदी गरम तव्यावरती घालून घेऊयात आणि छान व्यवस्थित दोन्ही बाजूंनी आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तेल किंवा तूप आपल्याला जे आवडेल ते लावून आपण ते छान खमंग भाजून घेऊयात। आता तुम्ही इथे बघू शकता, आपला पराठा जो आहे तो छान व्यवस्थित भाजला चालला आहे। आता इथे आपला जो पराठा आहे ते व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आणि ते पूर्णपणे तयार झालेलं आहे। सो तुम्ही हे पराठा गरमागरम तूप किंवा फक्त लोणचं, चटणी किंवा आपल्याला आवडेल तो केचप सॉस जे असेल त्याच्यासोबत आपण हे खाऊ शकतो। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा। आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।